पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. संवाद पुणे वृद्धी रियालिटी अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल गणेश कोथरूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. नाचून नाही तर वाचून गणेशोत्सव साजरा करा हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे चित्रांचे विविध छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 28 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरवण्यात येणार आहे, अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज 25 ऑगस्ट पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर यावेळी वृद्धी रियालिटीचे संचालक अमोल शाह, अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री जायभाये उपस्थित होते. संचालक नाचून नाही तर वाचून गणेशोत्सव साजरा करा या अभिनव संकल्पनेतून बाल व कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कला व संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात काव्य वाचन, नाट्यछटा, सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 2 शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कला व संस्कृती महोत्सवात पुण्यातील जवळपास 5000 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे रंगभरण स्पर्धेतील चित्रांचे तसेच श्रीनिवास अरविंद पत्के यांच्या गणेश उत्सवातील छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 28 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत यशवंतराव चव्हाण कला दालनात भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता बालसाहित्यकार ल म कडू यांच्या हस्ते होणार आहे. वृद्धी रियालिटीचे CEO अमोल शहा, अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री जायभाये यांची प्रमुख उपस्थिती असेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरी प्रदर्शनाचा समारोप समारंभ दिनांक 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. समारोप समारंभ सायंकाळी 5 वाजता बालसाहित्यकार राजीव तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यांची मागणी काय आहे तर मागणी ओबीसीतनं आरक्षण पाहिजे. आता याच्यावर आमच्या ओबीसीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मुळात मला सरकारला विचारायचंय, हा मनोज जरांगे जे 10% एससीबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी 2024 ला दिलेलं आहे त्याच्याबद्दल एक शब्द बोलत नाही. ते आरक्षण आता चालू आहे. त्या आरक्षणाच्या माध्यमातून आता पण शैक्षणिक प्रवेश होतात. आता पण नोकऱ्याच्या मध्ये जे आपली रिझर्वेशनच्या कॅटेगरी ठरतात त्याच्यामध्ये हे सगळं होतंय. पण हा मनोज जरांगे हा सरकारला चॅलेंज करतोय, हा फडणवीसांना म्हणतोय, त्यांची आईमाई काढतोय. आता तुम्हाला एक हे ऐकून दाखवतो. मुख्यमंत्र्याला चॅलेंज करणारा, मुख्यमंत्र्यांची आई काढणारा हा सामाजिक कार्यकर्ता पहिल्यांदा महाराष्ट्रात आपण बघत असेल. आणि याला हे सगळं टॉलरेट फडणवीस का करतात? त्यांची काय मजबुरी आहे मनोज जरांगेला हे करायची? हे ऐका आता त्याचं बोलणं. तो बसण्याची पैदा झाली, तो बसण्याची पैदा झाली, तो अशी कशी पैदा झाली, तो असला कसा आहे? आता मी जेव्हा तुम्हाला कळू द्या, मी बेखंड्याचा आहे, माझा त्याला विनाकारण नोकरीला मी सोडित. तर मला विचारणं आहे की मराठे अकराळ विक्राळ रूप धारण करतील आणि ते तुम्हाला सोसणार नाही. आम्ही मुंबईमध्ये घुसू, हे राज्य आमचं आहे, ही मुंबई आमची आहे, सत्ता आमची आहे. हे सगळे बोलणं काय झालं? आम्ही सत्ता उलथून टाकू. आता कोणती विधानसभेची निवडणूक नाही, आता कोणती खासदारकीची निवडणूक नाही, मग सत्ता उलथवणं म्हणजे नक्की काय म्हणणं? मग ह्यालाच तर नक्षलवाद म्हणतात ना. मग ह्या मनोज जरांगे नक्षलवादी व्हायच्या वाटेवर आहे. जे नक्षलवादाला काय 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 असतं? नक्षलवाद म्हणजे तुमच्या जो लॉ अँड ऑर्डर असते, तुमच्या कायदे मानत नाही, तुमचं सरकार मानत नाही, मुख्यमंत्र्यांची आई जर तुम्ही काढताय, आम्ही तुम्हाला बघतो, दाखवतो, मुंबईत घुसणार बघणार, हे सगळ्या धमक्या काय? आणि ह्या झुंडशाही मधनं तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये माती घालवायची. 10% वेगळंच एससीबीसी आरक्षण दिलेलं आहे. हा मनोज जरांगे म्हणतो की त्या 56 लाख नोंदी सापडल्या, 90% आमचा समाज ओबीसी मध्ये घुसलाय, अजून काय पाहिजे? त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही, हा आमचा प्रश्न आहे. का तुम्ही एक काम करा ना, आम्हाला ओबीसी ना बाहेर कुठेतरी बांगलादेशला पाठवून द्या. एक 5वी नापास
माणूस, त्याला कायद्याचं काही नॉलेज नाही, कोणताही अभ्यास नाही, तो मुख्यमंत्र्यांना लढकारतोय, या व्यवस्थेला लढकारतोय, भाजपच्या एका मंत्र्याला फिरून देणार नाही. महाराष्ट्रामध्ये आता परत ते बीडचा पार्ट 2 बघायचंय का मुख्य आमदाराची गरज आली, आता वर्षा निवासस्थान जाळायची वाट बघतात का देवेंद्र फडणवीस? आम्ही ओबीसीसाठी आंदोलन केलं त्यावेळेस आमच्या तुम्ही गुन्हा दाखल करता, मग हा कोणत्या कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे का राज्यपालाच्या वरचा दर्जा दिलाय का या मनोज जरांगेला आता मुख्यमंत्र्यांचीच खुर्ची द्यायची बाकी आहे का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसीनी गोविंदांना राहायचं नाही. ओबीसीनी कुठं काय विरोध केला की आमच्या अंगावर सगळी माणसं सोडली जातात. आणि सगळ्यात इथं कळस म्हणजे ज्या आमदारांना सगळ्या ओबीसीनी निवडून दिलंय ते विजयसिंह पंडित असतील. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.